मी ए.के. पाटील, अर्थशास्त्र विभाग, एच.एम. कॉलेज कराड. मित्र हो, आज आपण राष्ट्रीय उत्पन्न या घटकाचा अभ्यास करणार आहोत. आपणा सर्वांना माहीत आहे की कोणत्याही देशाची प्रगती ही त्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नावरून मोजली जाते आणि आर्थिक विकासाचा एक महत्त्वाचा निकष म्हणून राष्ट्रीय उत्पन्न समजले जाते. राष्ट्रीय उत्पन्न हे त्या देशातील ज्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन झालं आहे त्या वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाची पैशातील असलेली किंमत असते किंवा पैशातील असलेलं मूल्य असते. असे ह्या राष्ट्रीय उत्पन्नाचे जे काय आपण अभ्यास करणार आहोत त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन, मीनिंग, डिफिनेशन्स, and concepts and शेवटी आपण कन्क्लुजन हा भाग बघणार आहोत. असे 5 मुद्दे आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. तर राष्ट्रीय उत्पन्न संपूर्ण जगाचा जर अभ्यास केला आपण तर आपल्याला असं दिसून येतं की राष्ट्रीय उत्पन्नाच्या आधारावर त्या त्या देशाची रँकिंग ठरली जाते. जसं की अमेरिका ही GDP-नुसार जगात सर्वोत्कृष्ट देश आहे किंवा सर्वात मोठा देश आहे असं म्हटलं जातं. तर जागतिक क्रमवारीत भारत हा 5व्या क्रमांकाचा देश समजला जातो. त्याला आपण 5 ट्रिलियन इकॉनॉमी असं म्हणतो. अमेरिकेचं जे नॅशनल इन्कम आहे किंवा अमेरिकेचं जे GDP आहे ते 22 ट्रिलियन डॉलर एवढं आहे. तर अशा स्वरूपानं सर्व देशांचा, जगभरातील सर्व देशांचा जो राष्ट्रीय उत्पन्नाच्या आधारे जो गणना केली जाते किंवा मांडणी केली जाते तो भागही यासाठी आपल्याला महत्त्वाचा आहे. म्हणून प्रस्तावाच्या भागामध्ये आपण हा भाग पाहूया. त्यानंतर मीनिंग जर विचार केला, राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ काय, तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे देशात एका वर्षाच्या कालावधीत अंतिम वस्तू आणि सेवांचं जे उत्पादन होतं त्या उत्पादनाचं पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न अशा स्वरूपाची संकल्पना आपल्याला सांगता येईल किंवा अशा स्वरूपाचा अर्थ आपल्याला सांगता येईल. म्हणजे जर आपण अर्थ बघितला तर 1 इयर, दुसरं फायनल गुड्स अँड कमोडिटीज, गुड्स अँड सर्व्हिसेस, तिसरा भाग व्हॅल्यू इन मनी. म्हणजे या 3 गोष्टी विचारात घेऊन राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या केली जाते. 1 वर्षाच्या कालावधीत देशांतर्गत सीमा भागात एकूण अंतिम वस्तू आणि सेवांचं जे उत्पादन होतं त्याचं पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न अशा स्वरूपाची व्याख्या किंवा अशा स्वरूपाचा अर्थ हा राष्ट्रीय उत्पन्नाचा आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्यांबाबत जर आपण विचार केला तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्याचे 2 भागात वर्गीकरण केले जाते की त्याच्यामध्ये पारंपरिक स्वरूपाच्या व्याख्या मांडणारे काही अर्थशास्त्रज्ञ आहेत आणि काही अर्थशास्त्रज्ञ हे आधुनिक स्वरूपाची व्याख्या करणारे आहेत. तर पारंपरिक अर्थशास्त्रज्ञामध्ये मार्शल असतील, पिगो असतील किंवा त्याचबरोबर फिशर जे आहेत त्यांनी पारंपरिक अर्थशास्त्र म्हणजे जे एकूण वस्तूंचा विचार केलेला आहे, उपभोगाचा विचार केलेला आहे, नैसर्गिक साधनसामग्रीचा विचार केलेला आहे, त्याच्या आधारे राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना सांगितली त्याला आपण पारंपरिक व्याख्या असं म्हणतो. आणि ज्या आधुनिक व्याख्या आहेत त्याच्यामध्ये सायमन कुझनेट किंवा युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांनी या आधुनिक व्याख्या मांडलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने वस्तू आणि सेवांचं जे उत्पादन होतं त्या उत्पादनाचं मूल्य जे आहे त्या मूल्याचा विचार राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आधुनिक व्याख्यानुसार घेतलेला आपल्याला दिसून येतो. आता त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नासंबंधित ज्या असोसिएटेड कॉन्सेप्ट जे आहेत त्या कन्सेप्टही राष्ट्रीय उत्पन्न मोजताना विचारात घ्यावे लागतात. त्याशिवाय राष्ट्रीय उत्पन्नाची जी संकल्पना आहे ती परिपूर्ण होऊ शकत नाही. आणि मग त्या ज्या संकल्पना आहेत त्या साधारण 6 संकल्पना मोजल्या जातात. त्याच्यामध्ये पहिली आहे GDP, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, ज्याला स्थूल राष्ट्रीय उत्पादन असं म्हणतो. आता स्थूल राष्ट्रीय उत्पादन ही जी संकल्पना आहे ती प्रामुख्याने विकसनशील किंवा मागासलेल्या राष्ट्रांसंदर्भात वापरली जाते. आणि दुसरी संकल्पना GNP जी आहे ते विकसित राष्ट्रांच्या संदर्भात वापरली जाते. GDPमध्ये 1 वर्षाच्या कालावधीत देशांतर्गत सीमा भागात अंतिम वस्तू आणि सेवांचं जे उत्पादन होतं त्याचं पैशातील काढलेलं मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न त्याला आपण स्थूल राष्ट्रीय उत्पादन असं म्हणतो. यामध्ये प्रामुख्याने विदिन कंट्री हा भाग अत्यंत महत्त्वाचा असतो की ज्याच्यामध्ये देशांतर्गत सीमा भागात म्हणजे संबंधित देशाच्या
बाउंड्रीमध्ये एकूण किती उत्पादन होतं अंतिम वस्तू आणि सेवांचं, त्याचं पैशातील मूल्य म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन होय. प्रामुख्याने आपल्याला असं दिसून येतं की जेव्हा विकसित देश हे विकसनशील देशामध्ये गुंतवणूक करतात त्यावेळेस ती गुंतवणूकसुद्धा किंवा त्या वस्तूंच्या आधारे जे उत्पादन होतं ते उत्पादनसुद्धा संबंधित देशाचं उत्पादन ही आपल्या देशासाठी मोजलं जातं. आणि म्हणून GDP ही जी संकल्पना आहे की जी विकसनशील देशांसाठी वापरली जाते ती साधारणतः फुगवटा निर्माण करणारी असते. आणि त्याच्यामुळे दुसरी जी संकल्पना वापरली जाते ती GNP संकल्पना वापरली जाते. GDPमध्ये आपण कन्झ्युमर गुड्स, इन्व्हेस्टमेंट गुड्स, गव्हर्नमेंट गुड्स प्लस एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट अशा स्वरूपाचं विवेचन आपण करतो की जिथं उपभोग्य वस्तू किती उत्पादित होतात त्या उपभोग्य वस्तूचं पैशातील मूल्य, त्याचबरोबर गुंतवणूक वस्तू किती उत्पादित होतात म्हणजे भांडवली वस्तू किती उत्पादित होतात त्याचं मूल्य, गव्हर्नमेंट वापरत असलेल्या गव्हर्नमेंट प्रोड्यूस करत असलेल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंचं मूल्य हे आपण विचारात घेतो. त्याचबरोबर आपल्या देशातून निर्यात केलेल्या वस्तू आणि आयात केलेल्या वस्तू यामधून जे नेट शिल्लक राहतं तेही आपल्याला इथं प्लस करावं लागतं. आणि म्हणून देशांतर्गत उत्पादन मोजत असताना देशाच्या सीमांतर्गत भागात किती उत्पादन उत्पादित झालेलं आहे त्या सर्व उत्पादनाचा विशेषतः अंतिम उत्पादनाचा पैशातील जो भाग असतो तो राष्ट्रीय उत्पन्न म्हणून गणला जातो, राष्ट्रीय उत्पन्न म्हणून मोजला जातो. त्यानंतर दुसरी जी संकल्पना आहे ती GNP ज्याला आपण ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट असं म्हटलं जातं म्हणतो. आणि ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट किंवा स्थूल राष्ट्रीय उत्पादन जे आहे ते स्थूल राष्ट्रीय उत्पादन ही संकल्पना प्रामुख्याने विकसित देशाच्या संदर्भात वापरली जाते की जिथं फक्त देशांतर्गत भागाचा विचार न करता आपल्या मालकीच्या श्रम आणि भांडवल ह्या उत्पादन घटकाच्या साहाय्याने उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू आणि सेवांचं पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय, स्थूल राष्ट्रीय उत्पादन होय, अशा स्वरूपाची GNPची व्याख्या केली जाते. म्हणजे या दोन व्याख्यामध्ये फरक असा आहे की समजा अमेरिका जर GNP मोजत असेल तर अमेरिका फक्त त्या देशात उत्पादित झालेल्या वस्तू मोजत नाही तर अमेरिकेने भारतात जी गुंतवणूक केलेली आहे आणि त्या गुंतवणुकीपासून जे उत्पादन होतं ते सुद्धा अमेरिका GNPमध्ये मोजले जाते. मात्र GDPमध्ये तसं मोजता येत नाही. GDPमध्ये दुसऱ्या देशाची कंपनी जरी आपल्या देशामध्ये उत्पादित करत असेल तरीसुद्धा तिचं उत्पादन त्या कंपनीचं उत्पादन आपलं उत्पादन म्हणून आपण विचारात घेतो GDPमध्ये. मात्र जेव्हा GNP मोजतो त्यावेळेस GNP हे आपल्या मालकीचे घटक म्हणजे इथं ओनरशिप महत्वाचे आहे. ओनरशिप ऑफ लेबर अँड कॅपिटल हे महत्वाचे आहे. आपल्या मालकीच्या उत्पादन घटकाच्या सहाय्याने उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू आणि सेवांचे मूल्य पैशातील मूल्य म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन होय अशा स्वरूपाची ही व्याख्या आहे. म्हणून याच्यामध्ये जे आहे ते GDP प्लस रिसिप्ट मायनस पेमेंट्स हा भाग येतो. म्हणजे GDPमध्ये C+I+G प्लस X मायनस M ते तर आहेच, त्याशिवाय आपली जी देणी आहेत इतरांना ते देणी वजा केली जातात आणि एनी मिळवले जातात. म्हणजे भारताची एखादी अमेरिकेमध्ये कंपनी काम करत असेल आणि अमेरिकेची दुसरी कंपनी भारतामध्ये काम करत असेल तर भारताने अमेरिकेचं जे उत्पादन आहे ते आपल्यातून वजा केलं पाहिजे कारण ते अमेरिकेच्या मालकीचे उत्पादन घटक आहेत. त्यामुळे ते वजा केलं जातं आणि भारताची कंपनी अमेरिकेत काम करत असेल तर ते अमेरिकेतील उत्पादन भारताने प्लस केलं अधिक केलं की आपलं GNP होताना आपल्याला दिसून येतं. म्हणून GNP हे GDPपेक्षा अधिक ब्रॉडर कन्सेप्ट आहे. मात्र विकसनशील देश हे आपल्याला GDP वापरताना दिसतात कारण GNPमध्ये प्रामुख्याने दुसऱ्या देशाची गुंतवणुकीचा विचार केला जात नाही. GDPमध्ये इतर देशाची आपल्यात झालेली गुंतवणूक हाही विचार करतो म्हणून ती संकल्पना आपल्याला महत्त्वाची दिसून येते. त्यानंतर तिसरी जी संकल्पना आहे नेट नॅशनल प्रोडक्ट ज्याला आपण नक्त राष्ट्रीय उत्पादन म्हणतो. आता नक्त राष्ट्रीय उत्पादन ही जी संकल्पना आहे ती संकल्पना आपल्याला अधिक व्यावहारिक वाटते कारण जो उत्पादन करण्यासाठी जो घसारा आलेला असतो त्याला डेप्रिशिएशन म्हणतो. तो घसारा आपल्याला एकूण उत्पन्नातून वजा करावा लागतो आणि तो घसारा वजा केल्यानंतर जे शिल्लक उत्पन्न राहतं त्याला आपण नक्त राष्ट्रीय उत्पादन असं म्हणतो. आणि म्हणून GDP आहे GNP मायनस डेप्रिशिएशन ही त्याची डेफिनेशन होते की स्थूल देशांतर्गत उत्पादनातून
यंत्रसामग्रीचा घसारा खर्च वजा केला असता शिल्लक राहणारं उत्पादन म्हणजे आपल्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पादन असं म्हणता येईल. आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पादनाची ही संकल्पना आपल्याला सांगता येईल. याच्यामध्ये प्रामुख्याने फायनल वस्तू आणि सेवांचं जे मूल्य आहे तेच मूल्य विचारात घेतलं जातं, मात्र घसारा खर्च वजा केला जातो. त्यानंतरची जी संकल्पना आहे ती संकल्पना म्हणजे पर्सनल इन्कम, ज्याला वैयक्तिक उत्पन्न असं म्हणतो. आता वैयक्तिक उत्पन्नाची जी संकल्पना आहे ती संकल्पना जेम केन्स, आधुनिक अर्थशास्त्राचे जनक जेम केन्स यांनी ती शोधलेली आपल्याला दिसून येते, त्यांनी ती मांडलेली दिसून येते की व्यक्तीला सर्व व्यवसायांपासून सर्व बाजूंनी मिळणारं उत्पन्न, त्या उत्पन्नाची बेरीज म्हणजे व्यक्तिगत उत्पन्न किंवा वैयक्तिक उत्पन्न होय. उदाहरणार्थ एखादा समजा शेतकरी असेल तर शेतकऱ्याला शेतातील धान्य उत्पादनापासून जे उत्पन्न मिळतं ते उत्पन्न असतं. त्याचबरोबर त्यांनी पशुपालन केलं असेल तर त्या पशुपालनापासून मिळणारं उत्पन्न असतं, दुग्ध व्यवसायापासून मिळणारं उत्पन्न असतं. त्याचबरोबर त्याची जर कुठं साखर कारखान्याच्या जर शेअर्स असतील त्या शेअर्सपासून मिळणारं उत्पन्न असतं. त्यांनी कुठं एखादं घर शहरामध्ये घेतलेलं असेल आणि ते भाड्याने दिलं असेल त्यापासून मिळणारं उत्पन्न असतं. त्याच्या मुलाला नोकरीला गेली असेल त्यापासून मिळणारं उत्पन्न असतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नात, कुटुंबाच्या उत्पन्नाचं किंवा वैयक्तिक उत्पन्नाचं मूल्यमापन हे संपूर्ण त्या व्यक्तीच्या सर्व वेगवेगळ्या बाजूंचं उत्पन्न जे आहे, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीपासून मिळणारं उत्पन्न आहे त्याची बेरीज असते. आणि म्हणून याला आपण वैयक्तिक उत्पन्न असं म्हणतो. यामध्ये ट्रान्सफर इन्कम जे आहे, हस्तांतरित उत्पन्न आहे, ते मात्र वजा केलं जातं. आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्न बरोबर पर्सनल इन्कम सर्व देशातील लोकांचं होऊ शकत नाही, कारण ट्रान्सफर इन्कम जे आहे ते ट्रान्सफर इन्कम आपल्याला त्याच्यातून वजा करावं लागतं. नाहीतर अदरवाईज आपल्याला असं म्हणता आलं असतं की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे देशातील सर्व लोकांच्या उत्पन्नांची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणता आलं असतं. परंतु एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला दिलेलं उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पन्नात कुठेही विचारात घेतलं जात नाही. आणि म्हणून पर्सनल इन्कम ही त्या दृष्टीने महत्त्वाची संकल्पना आहे. त्यानंतर डिस्पोजेबल इन्कम. डिस्पोजेबल इन्कम त्याला आपण व्ययशक्य उत्पन्न किंवा खर्चयोग्य उत्पन्न असं म्हणतो. प्रामुख्याने अनेक वेळा व्यक्तीला मिळणाऱ्या उत्पन्न, एकूण उत्पन्न हे मोठ्या प्रमाणावर असतं, पण त्यामधून भिन्न वजावटी असतात. म्हणजे डायरेक्ट टॅक्सेस असतील, इनडायरेक्ट टॅक्सेस असतील, कर्जाचे हप्ते असतील, अनेक पद्धतीची जी देणी असतात ती देणी वजा केल्यानंतर प्रत्यक्षात जे शिल्लक राहतं त्याला सोप्या भाषेत आपण म्हणतो की जे हातात पैसे किती येतात ते हातात पैसे येणे की जे आपण खर्चायला योग्य असतो, खर्चायला आपण ते वापरू शकतो, अशा उत्पन्नाला व्ययशक्य उत्पन्न किंवा खर्चयोग्य उत्पन्न असं म्हणतात. की ज्याच्यामध्ये व्यक्तीच्या राहणीमानाची खरी कल्पना जी आहे ते व्ययशक्य उत्पन्न किंवा डिस्पोजेबल इन्कमवरून येताना आपल्याला दिसून. व्यक्तीला एकूण मिळणारं उत्पन्न किती आहे ते तर महत्त्वाचं आहेच, पण त्यामध्येही किती वजावटी आहेत, ते वजावटी जर सोडल्या तर आपल्याला उत्पन्न हे डिस्पोजेबल इन्कम मिळतं. आणि डिस्पोजेबल इन्कमवरून खरं राहणीमानाची कल्पना आपल्याला व्यक्तीच्या येताना दिसून येते. आणि शेवटचा मुद्दा असा आहे की पर कॅपिटा इन्कम, त्याला दरडोई उत्पन्न असं म्हणतो. दरडोई उत्पन्न ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. जगामध्ये आपण जर विकसित देश आणि अविकसित देश जर विचारात घेतले तर अमेरिकेसारख्या देशाचं दरडोई उत्पन्न हे प्रचंड प्रमाणात आहे. आणि भारतासारख्या देशाचं उत्पन्न हे अगदी $2-2.5 हजार दरम्यान आपल्याला दिसून येतं. मुद्दा असा आहे की पर्सनल इन्कम हाही राहणीमानाचा निर्देशांक आहे. पर कॅपिटा इन्कम मोजण्याच्या 2 पद्धती आहेत, ज्याला वास्तव पर कॅपिटा इन्कम आणि पैशातील पर कॅपिटा इन्कम किंवा पैशातील दरडोई उत्पन्न असं आपल्याला म्हणता येईल. प्रामुख्याने राष्ट्रीय उत्पन्न, एकूण राष्ट्रीय उत्पन्न आहे ते एकूण राष्ट्रीय उत्पन्न हे सर्व लोकसंख्येला भागिले केलं जातं. म्हणजे नॅशनल इन्कम डिवायडेड बाय पॉप्युलेशन इज इक्वल टू पर कॅपिटा. सर्व लोकांच्या, देशातील सर्व लोकांच्या उत्पन्नाची बेरीज केली जाते आणि त्याला एकूण लोकसंख्येने भागलं जातं, त्याला आपण पर कॅपिटा इन्कम असं म्हणतो. थोडक्यात सारांश रूपाने आपल्याला असं सांगता येईल की पर कॅपिटा इन्कम किंवा दरडोई उत्पन्न ही जी संकल्पना आहे, ही दरडोई उत्पन्न संकल्पना ही सरासरी उत्पन्न देशातील दाखवते. म्हणजे एका बाजूला श्रीमंत असणाऱ्या मुकेश अंबानीचं आणि गरीबातल्या गरीब व्यक्तीच्या उत्पन्न या सर्व देशातील लोकांच्या उत्पन्नाची बेरीज असते. त्यामुळं फारसं ते वास्तवात असू शकत नाही. मात्र यामधून आंतरराष्ट्रीय पातळीवरील जी तुलना आहे, लोकांच्या राहणीमानाची तुलना आंतरराष्ट्रीय पातळीवरून आहे, ती आंतरराष्ट्रीय पातळीवरून तुलना करते की एखाद्या देशाचं, अमेरिकेसारख्या देशाचं
जे प्रचंड असणारं GDP आणि लोकसंख्या मात्र 31 कोटी, भारताचं असणारं 5 ट्रिलियन इकॉनॉमी, मात्र लोकसंख्या 130 कोटी आहे. त्याच्यामुळे दरडोई उत्पन्न जे आहे ते दरडोई उत्पन्न अल्प राहतं आणि दरडोई उत्पन्न जर अल्प राहत असेल तर निश्चित स्वरूपानं आपल्याला त्या देशातील लोकांच्या राहणीमानाची कल्पना येते. आणि सगळ्यात सारांश रूपानं आपल्याला असं सांगता येईल की राष्ट्रीय उत्पन्न हे या सर्व संकल्पना विचारात घेऊनच मांडणी केली पाहिजे की राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार केला पाहिजे. या ठिकाणी थांबूया.